सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भोंदू अशोक खरात याने नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शासनाची तब्बल 12 ते 1500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप नाफेड घोटाळा उघडकीस आणून त्याबाबत तक्रार करणारे येवला तालुक्यातील कातरणे येथील गोरख संत यांनी केलाय। खरात आणि तत्कालीन कृषी मंत्री यांचे देखील संबंध असल्याचा आरोपही त्यांनी करून त्यांची आणि नाफेडचे संचालक अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संत यांनी केली आहे। भोंदू खरात आणि तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे एकच सिन्नर तालुक्यातील असून त्यांचाही या प्रकरणात थेट संबंध असतात। तसेच श्री व्यंकटेश्वर ही फार्म प्रोड्युसर कंपनी खरातच्या मालकीची आहे। याशिवाय अजून 12 ते 15 बोगस कंपनीच्या माध्यमातून खरातने ही फसवणूक केली असल्याचं संत यांनी म्हटलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख, मनमाड। काय सांगाल, आपण नाफेड बाबत तक्रार केली होती घोटाळ्याबाबत आणि त्यात आता अशोक खरातचं नाव येते भोंदू बाबत। हो, 100% आम्हाला अशोक खरातची स्वतःची कंपनी श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी ही 2022 ही रजिस्ट्रेशन झाली आणि ती रजिस्ट्रेशन झाली आणि कुठल्याही कंपनीचं 3 वर्षाचं ऑडिट लागतं, पण हे ऑडिट नसतानाही या कंपनीला काम दिलं गेलं नाफेडच्या संचालकांच्या माध्यमातून आणि कुठल्या तरी केंद्राच्या बड्या मंत्र्यासोबत संपर्क असल्यामुळं त्याचा बळ वापरून ह्या प्रोड्युसर कंपनी नाफेडकडून यांनी काम घेतलं गेलं आणि ते 1000 ते 1500 कोटी रुपयाचं यांनी नाफेडच्या माध्यमातून कमीत कमी जास्त असू शकतो, पण 1000 ते 1500 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे। आणि माजी कृषी मंत्री सिन्नर तालुक्यातले आणि भोंदू बाबा खरात पण सिन्नर तालुक्यातले हे दोघं पण एका तालुक्यात असल्यामुळं तर त्यांचं कुठंतरी संपर्क असू शकतो, त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही पण मागणी मी तुमच्या माध्यमातून करतो। कारण ही गोडबंगाल हा इतका मोठा आहे की शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा झाली, तर आई बहिणींची फसवणूक 100% केली, त्या माध्यमातून माझ्या बळीराजाची पण या माणसाने फसवणूक केल्यामुळं यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नमस्कार पालकांनो, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याची आता वेळ आली आहे। पीएम श्री केंद्रीय विद्यालय CR मनमाड घेऊन येत आहे बालवाटिका 3 मध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी। खेळा, शिका आणि प्रगती करा या ब्रीद वाक्यांच्या अनुषंगाने बालवाटिका 3 घेऊन येत आहे दर्जेदार शिक्षण, अनुभवी व समर्पित शिक्षक वर्ग, सर्वांगीण शिक्षण, सुरक्षित व आनंदी शिक्षण वातावरण, आधुनिक शैक्षणिक सुविधा या एकाच छताखाली मिळणार आहे। प्रवेशासाठी वयोमर्यादा असणार आहे 31 मार्च 2024 पर्यंत 5 ते 6 वर्षे। प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असणार असून अंतिम तारीख 2 एप्रिल 2024 रोजी आहे। अर्ज करण्यासाठी भेट द्या admission.kvs.government.in या संकेतस्थळाला। लक्षात ठेवा, दर्जेदार शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य पाऊल उचला आणि पीएम श्री केंद्रीय विद्यालय CR मनमाड बालवाटिका 3 मध्ये पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा। पीएम श्री केंद्रीय विद्यालय CR मनमाड, शिक्षणातून समृद्धीकडे।